नमस्कार, हे 24 तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी संपूर्ण आदिवासी मुलं या ठिकाणी उपस्थित आहे। यांचं एक गेल्या काही दिवसापूर्वी एक निवेदन देण्यात आलं होतं शिक्षणाच्या बाबत रुची इंग्लिश मीडियमच्या संदर्भामध्ये। दादा, आज तुम्ही या ठिकाणी निवेदन दिलं, आंदोलनाला बसलाय, काय विषय आहे? सर, आमचा विषय असा आहे की इंग्लिश मीडियमचे जे नामांकित पोरं आहेत त्यांचे अजूनपर्यंत ऍडमिशन झाले नाही। दुसऱ्या शाळेत समायोजनासाठी आम्ही माननीय आयुक्त साहेब आणि पीओ ऑफिसला आम्ही निवेदन दिलं, त्या सुद्धा आम्हाला आमचा न्याय भेटला नाही। आमच्या पोरांना न्याय पाहिजे। आम्हाला कोणत्याही नामांकित शाळेत आम्ही तसं पण दिलंय सर की हस्ती पब्लिक स्कूल किंवा SMT इंग्लिश मीडियम स्कूल होणार या शाळेत आमच्या पोरांचं समायोजन करा, पण अजूनपर्यंत प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही। प्रशासनाकडून अजून कुठलीही दखल घेतली नाही। गेल्या अनेक दिवसापासून हे संपूर्ण मुलं निवेदन वगैरे देतात आणि प्रशासनाला जाग येत नाही। आदिवासी प्रकल्पाच्या माध्यमातून हे वाटतं यांची काही मागणी। सर, काय सांगणार? सर, काय सांगणार? सर, काय सांगणार? काय सांगणार? बोला बोला, काय सांगणार? ऍडमिशनच पाहिजे सर, आम्हाला शाळा बदलून पाहिजे। दुसरे कोणतेही नामांकित शाळा चालेल आम्हाला। अजूनपर्यंत काहीच झालेलं नाही। 2 महिने झाले आम्ही फिरून किती मुलं असतील? किती मुलं असतील? 63 मुले आहे आम्ही। 63 मुले आहे आम्ही, आमचे सगळे इकडे। 63 मुलं। तुम्ही या संदर्भात आदिवासी प्रकल्पाला हे दाद मागितली का? हो, मागितले ना। काय म्हटलं? ते म्हणले करून देऊ पण प्रत्यक्ष अजून आमचं कामच नाही झालं। मुले असंच वारंवार फिरवतात। तुम्ही बघू शकता, वारंवार यांना फिरवण्यात येत आहे। या ठिकाणी जे छोटे छोटे तुम्ही मुलं बघू शकतात आणि यांची एवढीच मागणी आहे की आदिवासी प्रकल्पाच्या माध्यमातून जी इंग्लिश मीडियम हायस्कूल आहे त्याच्यामध्ये ऍडमिशन मिळावं, या संदर्भामध्ये गेले अनेक दिवसापासून हे निवेदन वगैरे देत आहेत आणि प्रशासनाला तरी जाग येत नाही, शिक्षण अधिकाऱ्याला जाग येत नाही। दिल्लीमध्ये बी शिक्षण अधिकाऱ्याला जाग येत नाही, शिक्षण मंत्र्याला जाग येत नाही, तसेच जाग ही धुळे जिल्ह्यामध्ये देखील येत नाहीये। असा हा प्रकार या ठिकाणी झालाय। छोटे छोटे चिमुरडे मुलं या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी त्यांचे पालक या ठिकाणी बसलेले आहेत आणि शासनाने यांचं लवकरात लवकर यांना ती शाळेमध्ये ऍडमिशन करावं आणि यांना न्याय द्यावं, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये त्यांनी तर आंदोलन सुरूच केलंय व आमरण उपोषणाची देखील यांची या ठिकाणी तयारी असणार आहे। कॅमेरामॅन निलेश जोलेसह जॉनी पवार, 24 तास न्यूज चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र। बच्चे हैं जो कि अभी 10-11